नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे मजेत ना? तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट, सोपी आणि चविष्ट अशी बटाटा भाजी. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग विथ दीपाली या चॅनलमध्ये. हा माझा तिसरा प्रकार आहे. तर मी बटाट्याची भाजीचे भरपूर असे प्रकार बनवत असते. प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवत असते. तर मी 2 पळी तेल टाकून घेतले आहे आणि ते थोडंसं पाव चम्मच मोहरी टाकून घेत आहे. त्यानंतर पाव चमचे जिरे, त्यानंतर कांदा, बारीक चिरलेला उभा कांदा, त्यानंतर हिरवी मिरची 2 कट केलेली, आणि चिरून घेतलेला कढीपत्ता. तर फ्रेंड्स, लहान मुलांना टिफिन मध्ये भाज्या ह्या थोड्याशा सिंपल पद्धतीने दिल्या पाहिजे. जास्त मसाले वगैरे टाकून जर दिलं तर लेकरांना सी वगैरे लागू शकते. त्यामुळे सिंपल भाज्या द्यायच्या असतात. पण बनवण्याची पद्धत थोडी सिंपल आणि छान अशी असली पाहिजे. सिंपलच पण टेस्टी असलं पाहिजे जेवण. तर मी हे चवीप्रमाणे मीठ टाकून घेते थोडंसं, आणि थोडीशी हळद. तर इथे छान असा कांदा परतून झालेला आहे. आता मी ह्यामध्ये बटाटे टाकून घेते. आता हे सगळे बटाटे टाकून घेतले. तर फ्रेंड्स, आता अशा प्रकारे 3 ते 4 मिनिट भाजी अशी शिजून घेतली. तर त्यावरती कोथिंबीर टाकून घेतली. तर मंडळी, आपली टिफिन स्पेशल बटाट्याची भाजी आता एकदम छान तयार झाली आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम अशी चव. भाजी नक्की करून बघा. ही भाजी पोळी, चपाती, पराठा आणि पुरीसोबत खायला अति स्वादिष्ट अशी लागते. टिफिनमध्ये दिल्यावरही तिची चव कायम राहते आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर ती कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमचे मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच सोप्या, झटपट आणि टिफिनसाठी उपयुक्त रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ, नवीन रेसिपी, सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.